देवा रसवंती गृह येते जे कर्जत राशन रोडवर आहे. आणि तिथे आपल्याला हे दोन भाऊ भेटले, भाऊ सुरू केलेले. तुम्ही दरवर्षी असतं का? दरवर्षी इथं 15 वर्षापासून. बरोबर 15 वर्षापासून हे इथे रसवंती गृह चालवतात. आणि खूप छान असं तुम्ही बघू शकता. त्याला म्हणलं स्टेरिंग इथं आहे आणि क्लच खाली आहे, गिअर इथं आहे, ब्रेक मध्ये आहे आणि एक्सिलेटर पलीकडे आहे. तर पाहू, त्याला पहिलं विचारलं इन्शुरन्स वगैरे आहे का, तर म्हणलं आहे. चला तर म्हणलं तसं. तर आपण रस पिऊन बघूयात कसा आहे क्वालिटी. मागच्या वेळेस क्वालिटी. नमस्कार मित्रांनो, तर विषय असा आहे, या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नागेशला गाडी शिकवण्यासाठी घेऊन चाललो आहोत आणि डायरेक्टच आपण हातात त्याच्या गाडी दिलेली आहे. इकडे दाखव जरा. त्याला फक्त त्यांनी विचारलं आहे की स्टेरिंग, क्लच, ब्रेक कुठं असते. नॉलेज आपण याला स्टेरिंग म्हणतात. खाली शोधत होतं स्टेरिंग पायामध्ये. चला तर पहिला गिअर टाकलेला आहे आपण. लाईट चालू आहे, याच्या अर्थ कुठला तरी दरवाजा चालू आहे, ते आधी पहिलं पहा. म्हणजे इथून सुरू होते. डोर दरवाजा उघडा आहे. हे कोणाचं आहे? हे तुझं आहे का? असं मधून अटॅक होणार आहे पाठीमागं. हे लाव, बेल्ट लाव. नाही, माझं बेल्ट चालतंय. मग हे कसं काय दाखवते असं? बरं चालतंय. चला मग आपण आता बघूयात काय विषय पुढे. पुढचं दाखव कसं आहे. पुढचं हे दाखव. हे काढा, हे खाली वर आहे. रोडला जायचंय ना. सुरू केलं. तर मित्रांनो, आता प्रो ड्रायव्हर बसलेले आहे इथं. आमचे ट्रेनर पृथ्वीराज शेठ आता गाडी चालवत आहेत. आणि आपण आता खूप सगळे आज ट्रेनिंग केलेलं आहे. उद्या आपण काही राहिलेलं ट्रेनिंग करणार आहे, परवा काही करणार आहे. असं सगळं स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग होणार आहे आपलं. आता हे ट्रेनिंग झाल्यानंतर आपण जरा एका जबरदस्त ठिकाणी कर्जतमध्ये रस प्यायला जाणार आहोत. आणि तर तेच रसाचा अनुभव घेण्यासाठी, अतिउत्तम रसाचा अनुभव घेण्यासाठी एका बेस्ट ठिकाणी आपण कर्जतमध्ये चाललेलो आहोत. ते कोणत्या ठिकाणी तुम्ही बघत राहा, तुम्हाला दाखवतो मी. आणि तिथे जाऊन आपण मस्त असा क्लास रस घेणार आहोत. आणि ते झाल्यानंतर मग बघूयात. आपल्याला आज एका ठिकाणी जायचंय जिथं पृथ्वीराज शेठ यांचा म्हणजे एक जणांचा इंटरव्ह्यू घेणार आहेत रिगार्डिंग कशाचे आहे, वांग्याची शेती, वांग्याचा प्लॉट आहे. तर तिथे जाऊन ते इंटरव्ह्यू घेणार आहेत त्यांचा. ते करण्यासाठी आपल्याला जायचं आहे जरा वेळाने, 2-3 तास, म्हणजे 3-4 वाजता वगैरे जाऊ आपण तिकडे. आणि तो इंटरव्ह्यू पण आहे, तो पण होईल. आणि तुम्ही जर शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तिथे जाऊन एकदा सबस्क्राईब करा. कारण पृथ्वीराज शेठ यांचा तो चॅनल आहे आणि त्यावर ते वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यूज, म्हणजे वेगवेगळे तर शेती आणि शेतीपूरक उद्योग असे सगळे इंटरव्ह्यूज ते त्या आपल्या शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस या चॅनलवर घेऊन येत असतात. तर तुम्ही जर पाहिलेलं नसेल तर तिथे जा, ते व्हिडिओज पहा. तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. आणि ह्या पण चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल आतापर्यंत तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप भारी भारी व्हिडिओज पुढे येणार आहेत आपल्या या पण चॅनलवर. तर भेटूयात मग, आपण जाऊयात, बघूयात तो रस कसा आहे ते, आणि तुम्हाला सांगतो मी तिथे गेल्यानंतर. तर मित्रांनो बघू शकता, देवा रसवंती गृह इथे आपण आलेला आहोत. हे मोठी बाबळ आहे आणि त्याच्या खालीच हा रसवंती गृह आहे. जेव्हा आपण कर्जतवरून राशीनकडे जातो ना, तर तेव्हा हा रसवंती गृह आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि बघू शकता असं खूप सुंदर आणि स्वच्छ एरिया आहे. तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो मी. तर खूपच असा सुंदर प्रकारे असं खूप स्वच्छता आहे, छान आहे. आणि बघू शकता की तुम्ही जेव्हा कर्जतवरून राशीनला जाता तर त्यावेळीच हा रस तुम्हाला इथे पाहायला मिळतो. देवा रसवंती गृह आहे. इथे बघू शकता, इथं मुलांचं काम चाललेलं आहे. पिण्यासाठी कसं आहे? त्याच वेळेस म्हणलं होतं की रस क्लास देतो म्हणून आज यांना घेऊन आलो. खरंच क्वालिटी रस आहे. तुम्ही जर कधी कर्जतवरून राशीनला जात असाल तर थोडंसं नक्की. हे काय इथे कशाच्या समोर आहे? कोळवडीच्या जस्ट समोर आलं की एका मोठ्या बाबेच्या खाली हा रसवंती गृह आहे. कारण क्वालिटी विषय सगळा. त्यांच्याच ऊसातला रस आहे, म्हणजे त्यांच्याच ऊसातला ऊस आहे, मागे त्यांची शेती आहे, विषय सगळा. कारण मला चार्जिंग करायचं आहे शूटिंगसाठी. 10 रुपयाचा ग्लास आणि त्यांचा ग्लास प्यायचा आणि त्यांचा 30-40 रुपयाचा ग्लास पडायचा. तर मित्रांनो, क्वालिटी असा आपला
रस पिऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मस्तपैकी असा अननस होतं आणि छानपैकी असं लिंबू, अननस आणि तो ऊस आणि ते असं कॉम्बिनेशन असा क्लास लागतं ना, त्यामुळे तुम्ही हा रस एकदा प्या या आहे का नाही. क्वालिटी विषय सगळा. विषय खतरनाक आहे. थांबलं पाहिजे. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर विषय संपतो इथं आला की रस पिला की, त्यामुळं खतरनाक विषय झालेला आहे. आणि आम्ही आता तुम्ही बघू शकता मस्त रस वगैरे पिऊन आणि इथं बसायला पण बघू शकता. असं खूप छान अशी जागा आहे, वरती झाड असल्यामुळं खूप असं सुंदर आणि शांत वाटतंय, मस्त वाटतंय, सावली वाटते. त्यामुळं खतरनाक, तुम्ही एकदा या इथे. आणि आता आपण निघूयात आपल्या परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, आपण नवीन फूडच्या शोधात असतो आणि आज आपण विषयी काहीतरी ट्राय करण्यासाठी आलो होतो. हा. तर भाऊ भेटले, तर त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे हे रसून तिकडे शांत थंड असं वाटतंय, खाली बसायला पण चांगलं आहे. आणि तुम्ही कधी इथे इकडच्या बिगवनला जात असाल, राशीला जात असाल तर आवर्जून थांबा एकदा आणि रस एकदा ट्राय करून पहा, कारण खूप सुंदर असा रस आहे. आणि तुम्ही ऊस वगैरे तुम्ही कसं म्हणजे बाहेरून मागवता की तुमच्या आपल्या शेतीला इथे शेती? बरं. इथं मागच्या त्यांच्या शेतीमधला ऊस आहे original. त्यामुळे असं काही मिक्स वगैरे आहे असं काही नाही आहे. त्यामुळे असं क्वालिटी ऊस तुम्हाला इथे भेटतो. ऊसासोबत तुम्हाला त्याच्यामध्ये लिंबू असेल किंवा अननस असेल, हे पण मिक्स करून मिळतं. त्यामुळे ते पिण्याची ऊसचा रस पिण्याची एक वेगळी मजा येते. तर तुम्ही नक्की एकदा इथे थांबा आणि हा रस ट्राय करा. तुम्हाला आणि काय सांगायचं? धन्यवाद. चालतंय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा. तर विषय असा आहे, फॉलो करा. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला तर विषय असा आहे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच नवीन विषय घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. आणि खूप काय आता व्हिडिओ देणार आहेत पुढे पण चालून आपल्या तर विषय असा या चॅनलवर. तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, निवांत राहा.